तू इतकं सगळं बोलून काय फायदा? नक्षलवाद्यांपर्यंत हे सगळं पोहोचणार आहे का? मित्र म्हणाले. नाही पोहोचणार आणि पोहोचूही नाही असं मला वाटतं. नाही पोहोचणार आणि पोहोचू नये असंच मला वाटतं. कारण जरी पोहोचलं तरी तेच थोडी सुधारणार आहेत. कुत्र्याची शेपूट वाकडी ते वाकडीच, मी चिडून म्हटलं. मग पुन्हा शांतपणे गाडी चालवू लागलो. गाडीत शांतता पसरलेली. फक्त इंजिनाचा एकसुरी आवाज घुमत होता. काही वेळात आम्ही आमच्या कॅम्पिंगच्या ठिकाणी पोहोचलो. गाडीतून खाली उतरलो. कोणीही थकलं नव्हतं. मित्रांबरोबरच्या प्रवासाची हीच तर एक मजा असते. कितीही प्रवास केला तरी कामाचा प्रवासाचा शीण अजिबात राहत नाही. असो, आम्ही खाली उतरलो. बाजूलाच कॅम्पची व्यवस्था केली. तंबू उभे केले आणि समोरच शेकोटी पेटवून बसलो. शेकोटी भोवती रिंगण करताच मी पुन्हा विचारलं, बोला, आजची गोष्ट कोण सांगणार? एवढ्यात जंगलातून कोल्ह्याची कोल्हेकोळी ऐकू आली. आता पुढे हे सगळं झाल्यानंतर आता पुढची गोष्ट कोण सांगणार हे विचारल्यावर एवढ्यात कोल्ह्याची कोल्हेकोळी ऐकू आली. सगळे घाबरले. आम्ही सज्ज झालो. लाकडं वगैरे घेऊन आजूबाजूला जंगल आहे हे ठाऊक होतं, म्हणून हे घडणं साहजिकच. याचा अंदाज आम्ही आधीच बांधून होतो, त्यामुळे तयारीनिशीच होतो म्हणा. तेवढ्यात आतून 2-3 कोल्हे आले. ते काहीच करत नाही तोपर्यंत आपण काहीच करायचं नाही असं ठरवलं. त्यांनी आग पाहिली. समोर आम्हाला पाहिलं, पण आग असल्यामुळे ते येऊ शकत नव्हते. कोणीतरी अंधारात यावं आणि त्यांनी आमचा फरशा पाडावा असा त्यांचा विचार होता. पण कोणीच तिकडे जात नव्हतं. ते मात्र दबा धरून तिथेच बसलेले. पण आम्हाला लघवी वगैरे येऊ शकते याचा अंदाज आम्हाला होता. काहीतरी करणं जरुरीचं होतं. कोल्ह्यांना तिकडून घालवून द्यावं लागणार होतं. जोरात जळकला कोणत्या दिशेने उगारलं. असे कोल्हे धावत झाडीत पळाले. त्यांचा हुंकार मात्र तिथेच सुरू होता. ते रागाने गुरगुरत होते, पण तिथून गेल्याचा आम्हाला आनंद होता. आता कळलं की शेकोटी विझून देऊन चालणार नव्हतं. रात्रभर पेटती राहायला हवी, नाहीतर आमचा जीव गेलाच म्हणून समजा. ती पुन्हा खाली बैठक लागली. सर्वांना विचारलं, आता पुढची गोष्ट कोण सांगणार? मी सांगू का? ओंकार पुढे सरसावत म्हणाला. ठीक आहे, मी म्हटलं. ही कथा सत्य घटनेवर आधारित आहे. असं म्हणतात. आपला तो सडू माहिती आहे ना? त्यांनी विचारलं. सडू कोण? मी विचारलं. विराट, तो म्हणाला. कोणता विराट? मी विचारलं. बिझनेस टायकून विराट देशमुख, तो म्हणाला. हो, तो सडू, हो माहिती आहे, मी म्हटलं. त्याच्याबरोबर घडलेला आहे हा किस्सा. तुम्हाला सांगत होता 4 दिवसांपूर्वी ऑफिसमध्ये. आमचाच बॉस आहे ना तो, पण आपले मित्र असल्यामुळे बोलणं होतं आमचं. ओंकार म्हणाला. ठीक आहे, सांग. विराटची कथा ऐकूया, तो सांगू लागला. असं म्हणतात की जर रात्री आपण साधा शृंगार केला तर हडळी आपल्या मागे लागतात. पण यावर विश्वास कोणाचा बसणार? विराटचाही नव्हता. तो तर भूतांना कधी मानतच नसे. सध्या तो आपल्याच बरोबर मुंबईत राहतो. पण तुम्हाला माहीत असेल, कधी कधी तो आणि सुमन, म्हणजे त्याची आई सुमन काकू, जीजींना म्हणजे सुमन काकूंच्या आईला भेटायला गावाला जातात. तिकडेच हा प्रसंग घडलेला. आपल्या पुणे मुंबईत राहणाऱ्या लोकांना रात्री आंघोळ करायची सवय असते. 2 टाइम बाथ घेतो आपण. बाकी वातावरण कुठलाही असो, मग उन्हाळा, हिवाळा किंवा पावसाळा, कुठलाही ऋतू असो आणि वातावरण कसंही असो, पण 2 टाइम आंघोळ लागतेच आपल्याला. विराटचंही तसंच होतं. पण हेच तो गावातही फॉलो करायचा. आजी त्याला सांगायची, रात्री इतका सजत जाऊ नकोस, कधीतरी हडळ लागेल मागे. पण त्याला कधी पटलं नव्हतं.
अजूनही त्याचा या गोष्टींवर विश्वास नव्हता हे तो अजूनही सांगतो. तर त्या रात्री झालं असं की तो गावाला गेलेला. आज जीजी आय एम गोइंग टू द बाथ, विराट म्हणाला. काय विराट? जीजींनी विचारलं. मी आंघोळीला जातोय, विराट म्हणाला. नको जाऊ, ऑर्डर लागेल, आजी पुन्हा म्हणाली. प्लीज स्टॉप इट, आय कांट बिलीव्ह दिस. कुठल्या शतकात वावरला तो, विराट चिडून म्हणाला. आणि कोणाचंच न ऐकता आंघोळीला गेला. हो, तेव्हा विराटचं लग्न झालं नव्हतं. विराट मग अंघोळ करून सेंट वगैरे मारून बाहेर आला. मग जेवण वगैरे उरकली. मग विराट झोपायला बेडरूममध्ये गेला. बेडवर अंग टाकलं. त्या रात्री काहीच घडलं नाही तसा विराट खुश. दुसऱ्या दिवशी उठून म्हणाला, किती खोटं बोलतोस तू जीजी, तुला काहीच झालं नाही. विराटने म्हटलं. सांगून घडत नसतं विराट, कारण विराट ऐकणार नाही हे तिला ठाऊक होतं. दिवसभर त्याचं ऑनलाईन मीटिंग्स, ऑफिस वर्क यातच गेला. दिवसभर त्याचं ऑनलाईन मीटिंग्स, ऑफिस वर्क हेच चालू होतं. त्यामुळे दिवस कसा बसा निघून गेला. रात्रीची वेळ आली. पुन्हा विराट इथं आंघोळीला गेला. आंघोळ केली आणि पुन्हा बाहेर आला. आज जीजींनी पुन्हा समजावलं, पण विराटने लक्ष दिलं नाही. जीजी म्हणाली, उद्या अमावस्या आहे, उद्या तरी तू जाऊच नकोस, तुला जाऊ देणारच नाही. पण विराट तात्पुरता होकारार्थी मान डोलावून पुन्हा झोपायला आला. ती रात्री ही आरामात गेली. दुसऱ्या दिवशी विराट उठला. नेहमीसारखं काम वगैरे उरकत दिवस घालवला. संध्याकाळी नदीवर वगैरे फिरून आल्यावर जीजी होतो ते आजी नाही, जीजी सुमन किचनमध्ये होत्या. विराट रूममध्ये होता. त्याच्या रूममध्ये आंघोळीची सोय होती. तो न सांगता तिथे जाऊन आंघोळ करून आला. मग जेवायला आला. जेवण झाल्यावर बाहेर फिरायला अंगणात एकटाच गेला. वीराच्या परीक्षा असल्याने ते रोहिणीबरोबर देशमुख मेन्शनमध्येच म्हणजेच मुंबईतच राहिली होती. त्यामुळे ती तिथे नव्हती. विराट एकटा फिरत होता. मध्यरात्रीचे 11 वाजले तरी त्याला कळलं नाही. तो आज अंगणात झोपणार होता. तो रोज तिथे झोपतो अंगणातल्या बाजेवर गावात आल्यावर. आजही तो तिथेच होता, झोपी गेलेला. त्याला झोप लागलेली. पैंजणांचा छुमछुम आवाज त्याच्या कानी पडला. विराट घाबरला. त्याने डोळे उघडले. पाहिलं, एक बाई इकडे तिकडे फिरत होती. एक्सक्यूज मी, हू आर यू? विराटने विचारलं. साहब, मैं रात को मोहल्ला घूमना, मेरे पति हो, क्योंकि तुम बहुत अच्छे दिख रहे हो, ती तिच्या घोगऱ्या आवाजात म्हणाली. विराटला हा आवाज कधीच ओळखीचा वाटला नाही. आणि असा घोगरा आवाज आपल्या गावात कोणाचा आहे असं त्याला वाटतही नव्हतं. कोणीतरी चेष्टा करत असतं असं त्याला वाटलं. तो उठून बसला. हे बघा, काय फालतूपणा चाललाय. चुपचाप घरी निघून जा, तर मी आजीला सांगेन. तेवढ्यात ती मागे वळली. तिची मान 360 डिग्रीमध्ये मागे वळली. विराट हादरला. कुठल्याच माणसाची इतकी मान फिरली नसती. अचानक तिचा चेहरा लोळू लागला. हात त्याच्या यथापासून ती किती लांब होती, तिचा हात त्याच्या जवळ आला आणि त्याला ओढू लागला. विराट किंचाळत उठला. सगळे बाहेर आले. ती तिथेच उभी होती. मी याला घेऊन जाणार असं म्हणत होती. आजी घाबरली होती. विराटही प्रचंड घाबरलेला. त्याला काय करावं कळत नव्हतं. तेवढ्यात आजीने घरातलं गंगाजळ आणून तिच्यावर टाकलं. तशी ती किंचाळत तिथून निघून गेली. सुदैवाने तेव्हा पहाटेचे 5 वाजले आणि ब्रह्मपहाट सुरू झाल्याने भूतांची वेळ संपली. विराटने त्यावेळी चांगलाच धडा शिकलेला. आपण जे मोठ्या माणसांचं ऐकत नाही ते आपलं चुकतं. कोणी सांगतं त्याला मागे काहीतरी मोठी वस्तू, उगाच कोणी काहीही सांगत नाही. आणि जगात पॉझिटिव्ह एनर्जी असते तर निगेटिव्ह सुद्धा असते.
आता तर संध्याकाळी गावाकडे गेल्यावर कधीच अंघोळ करत नाही. मुंबई साहजिक आहे, कारण समुद्र असल्याने तिथली सीझन गरमी असते ना, म्हणून. ओंकारने कथा संपवली. अरे बापरे, ही कथा घेऊन आपली पूर्वजांनी ऐकली असती तर मग काय झालं असेल. मी हातात म्हटलं, त्या घाबरतात, त्या संध्याकाळी आंघोळ करायच्या पण आता करतच नाही, असं मला विराट म्हणाला. ओंकारने सांगितलं. तेवढ्यात विराटचा व्हिडिओ कॉल आला. आम्ही उचलला. विराटशी बोललो. त्याला पुन्हा तो दिवस आठवला आणि त्याच्या अंगावर सरकन आला. तो अनुभव संपवणं आम्ही झोपायला. त्या रात्री नकळत मी परफ्यूम मारला होता आणि ती रात्र अमृतची होती. मध्यरात्री मला झोपेत आवाज आला, रक्षा, मी तुझ्याकडे येऊ का? घाबरून डोळे उघडले. पाहिलं, एक धारधार नखांची स्त्री माझ्यासमोर उभी होती.